हॅलो एव्हरीवन, चला आपण बनवूया आज पिझ्झा. वाटी भरून मैदा घेतला आणि तो चांगला मस्त चाळून घेतला. त्याच्यामध्ये घेतलं सोडा आणि थोडंसं मीठ टाकला आणि दही टाकून घेतलं आणि दहीनेच मी अख्खं पीठ मळवून घेतलं चांगलं. दही पहिले एकजीव करून घेतला चांगला आणि मग दहीनेच सगळं पीठ मळवून घेतलं. पीठ एकदम असं सॉफ्ट झाला पाहिजे, डो एकदम सॉफ्ट केला आणि मग त्याच्यामध्ये नंतर टाकलं थोडंसं ऑइल आणि ते टाकून पण थोडंसं चांगलं मळवून घेतलं आणि मग त्याला रेस्ट करत ठेवलं 2 तास. आणि मग एकीकडे 2 तासानंतर मस्त कढई ठेवली प्रीहीट व्हायला. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि आपली वाटी टाकली. नंतर बघितलं पीठ मस्त फुगलेला, मस्त सॉफ्ट झालेला. त्याला घेतलं, तो हाताला चिटकत होता म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकला आणि त्याला चांगलं मळवून घेतला आणि मग त्याचे 2 भाग केले आणि मग एक भाग मस्त पिझ्झाचा बेस बनवायला रेडी केला. मस्त तो एका प्लेटमध्ये टाकला आणि त्याच्यावरती जरा काट्याच्या चम्मचने खड्डे केले कारण तो फुगावा नाही म्हणून. आणि त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस टाकला आणि मग मेयोनीज टाकून तो सगळीकडे स्प्रेड करून घेतला. मग त्याच्यावरती टाकला प्रोसेस चीज आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती टाकला खूप सारं टमाटर. आपल्याला पाहिजे ते टॉपिंग्स आपण त्याच्यावरती टाकू शकतो. मस्त मग नंतर टाकला कांदा, मग टाकली शिमला मिरची आणि खूप सारं त्याच्यामध्ये मोझरेला चीज टाकला आणि मग नंतर आपण प्रीहीट करायला ठेवलेल्या कढईमध्ये त्याला ठेवला. पिझ्झा सेट व्हायला मी 20 मिनिट्स ठेवलेला आणि मस्त आमचा पिझ्झा रेडी आहे. बेस पण खूप छान शिजलेला आणि बघू शकता तुम्ही पिझ्झा किती चीझी आहे आणि सगळ्यांना खूप आवडला. ओके, बाय.